नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज़ में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। विधानसभा चुनाव पर हुई अहम बैठक, पत्रकारों को दिए गए सख्त निर्देश, उम्मीदवारों की गिनाहों की जानकारी अनिवार्य। आज 17 अक्टूबर को पवई स्थित उप विभागीय अधिकारी के कार्यालय में विधानसभा चुनाव को लेकर बेहद महत्वपूर्ण बैठक संपन्न हुई। बैठक में शहर के सभी प्रमुख पत्रकार, इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया के प्रतिनिधि मौजूद थे। पत्रकार परिषद 141 उल्लासनगर विधानसभा के अंतर्गत होने वाली इस बैठक में चुनावी कवरेज से जुड़े अहम निर्देश दिए गए, जिससे पत्रकारों की जिम्मेदारी और भी बढ़ गई है। उप विभागीय अधिकारी ने सभी मीडिया कर्मी को सख्त निर्देश देते हुए चुनावी कवरेज निष्पक्ष, पारदर्शी और जिम्मेदार तरीके से होना चाहिए, यह स्पष्ट कर दिया। साथ ही उन्होंने यह भी स्पष्ट किया कि लोकतंत्र की मजबूती के लिए मीडिया का सटीक और तथ्यात्मक कवरेज अनिवार्य है। बैठक में इस बात पर विशेष जोर दिया गया कि चुनाव आयोग द्वारा जारी दिशा निर्देशों का कड़ाई से पालन किया जाए। इसके अलावा चुनाव अधिकारियों ने एक चौंकाने वाला आदेश जारी करते हुए कहा कि सभी उम्मीदवारों के खिलाफ दर्ज गुनाहों की जानकारी जनता तक पहुंचाना मीडिया की जिम्मेदारी होगी। यह कदम इस उद्देश्य से उठाया गया है कि मतदाता अपने उम्मीदवारों के बारे में पूरी तरह से जान सके और चुनाव में सही निर्णय ले सके। बैठक के दौरान मीडिया को चुनावी आचार संहिता से संबंधित सभी महत्वपूर्ण पहलुओं पर जानकारी दी गई। साथ ही उन्हें यह भी बताया गया कि उनकी भूमिका सिर्फ समाचार प्रस्तुत करने तक सीमित नहीं है, बल्कि समाज को सही दिशा में ले जाने की भी है। बैठक के अंत में सभी मीडिया कर्मियों को चुनावी कवरेज के लिए अपनी जिम्मेदारी को समझते हुए अधिकारियों के निर्देशों का पालन करने का आश्वासन दिया। एक दोनच मिनिट निवडणुकीची प्रक्रिया काय असणार आहे, पुढील प्रक्रिया? आपणा सर्वांना माहित आहे की दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे आणि त्यामध्ये आता पुढे 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची जी अधिसूचना आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्या दिवसापासूनच नामनिर्देशन पत्र, ज्याला नॉमिनेशन फॉर्म म्हणतो आपण, ते दाखल करण्यास सुरुवात होईल। नॉमिनेशन फॉर्म सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 29 ऑक्टोबर 2024 असेल। नामनिर्देशन पत्राची छाननी ही दिनांक 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे। विड्रॉल किंवा त्याला आपण उमेदवारी माघार घेण्याचा जो दिनांक असेल तो 4 नोव्हेंबर 2024 असेल। मतदानाचा दिनांक 20 तारखेला असेल आणि जी काउंटिंग असेल ती 23 नोव्हेंबर 2024 रोजी असेल। निवडणूक प्रक्रिया 25 तारखेला पूर्ण होणार आहे। तर आम्ही काल राजकीय पक्षांची याप्तीमध्ये बैठक घेतली आणि सर्व राजकीय पक्षांना देखील आम्ही नॉमिनेशन फॉर्म कशा प्रकारे सादर करायचा, त्यासोबत फॉर्म 26 जो आहे, फॉर्मॅट 26, तो पण त्यांनी शपथपत्र ज्याला म्हणतो तो देखील त्यांनी सादर करणं अनिवार्य असेल। आणि हा नमुना नॉमिनेशन पत्र असेल, नमुना 2B मध्ये असेल आणि नमुना 26 मध्ये शपथपत्र ते दाखल करतील। एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 नॉमिनेशन पत्र दाखल करता येईल। एक उमेदवार 2 कॉन्स्टिट्युएन्सी मधून तो आपली उमेदवारी तो लढवू शकतो। उमेदवारी दाखल करण्यासाठी जे वयाची लिमिट आहे ती 25 वर्ष त्याचं पूर्ण झालेलं असावं। उमेदवार आपलं नॉमिनेशन फाईल करताना शपथ घेईल, दृढकथन करेल। फॉर्म 26 मध्ये उमेदवार त्याचं जे काही त्यांची मालमत्ता आहे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे सगळं उमेदवार त्यामध्ये नमूद करतील। संपूर्ण फॉर्म 26 भरलेला असणं अनिवार्य असेल आणि हा फॉर्म 26 फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट किंवा नोटरी यांच्यासमोर तो त्याचा शपथ ते घेतलेलं असलं पाहिजे, शपथपत्र असलं पाहिजे। जे रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टी म्हणजे नॅशनल आणि स्टेट रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्या उमेदवारासाठी एक सूचक किंवा प्रपोजर अनिवार्य असेल आणि इतर जे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 10 सूचक किंवा प्रपोजर ते नामनिर्देशनमध्ये त्यांचं असणं अनिवार्य असेल। उमेदवारांनी मागील 10 वर्षामध्ये जर काही शासकीय निवासस्थान वापरला असेल तो नो ड्यूज सर्टिफिकेट त्यांनी सादर करणे अनिवार्य आहे। अनामत रकमेबाबत उमेदवार जे आहेत त्यांना 10,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, ती कॅश स्वरूपात असेल। आणि जर SC ST कॅन्डिडेट असेल तर SC किंवा ST जातीचा तर त्याच्यासाठी 5,000 रुपये एवढी अनामत रक्कम त्यांना भरणं आवश्यक असेल। फोटोची साईज आणि त्याचं 2 बाय 2.5 सेंटीमीटर ही फोटोची साईज असणं अनिवार्य असेल। फोटो जो असेल तो व्हाईट किंवा ऑफ व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो असेल आणि मग यासोबतच उमेदवार
आणि त्यांचे सर्व राजकीय पक्ष यांनी आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोणताही अनुचित प्रकार यामध्ये घडणार नाही याबाबत विशेष काळजी घ्यावी. यासाठी आम्ही 9 फ्लाइंग स्क्वॉड आम्ही तयार केलेले आहेत, जे संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये फिरून की ते कुठलाही अनुचित प्रकार घडतोय किंवा आचारसंहितेचा भंग होतो का हे बघतील. यासोबतच आम्ही 12 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम तयार केलेल्या आहेत. हे 4 लोकेशनला थांबून वाहनांची तपासणी करतील आणि काही कॅश, लिकर किंवा इतर वस्तूंचा या इलेक्शनमध्ये वापर होणार नाही आणि असं आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करून ते जप्त करण्याची पुढील आमची कारवाई ते स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम करतील. जे उमेदवार विविध प्रचार सभा, रॅली, मिरवणुका वगैरे काढतील तर त्यांच्यासाठी आमच्या व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम असेल ती त्यावरती लक्ष ठेवेल की उमेदवार त्यांचा जो खर्च करत आहे, खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये आहे, त्यापेक्षा खर्च जास्त होत नाही ना याची खात्री करतील. आणि त्यावेळी हे सर्व पथक आपले रिपोर्ट्स एक्सपेंडिचर टीमला देऊन आमच्याकडे देखील आम्ही उमेदवारांचा रेकॉर्ड ठेवणार आहोत की प्रत्येक उमेदवार जो खर्च करत आहे तो लिमिटमध्ये आहे किंवा नाही. आपणा सर्वांना माहीत आहे की 40 लाखाची मर्यादा जर क्रॉस झाली तर तो उमेदवार सेक्शन 10A नुसार अपात्र ठरत असतो आणि त्यामुळे त्या खर्चाची लिमिट सर्व उमेदवारांनी पाळावी असं देखील मी या ठिकाणी आवाहन करतो. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही शांततेत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आमचं पूर्ण निवडणुकीची टीम, संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. यासाठी आम्ही पोलीस विभाग, महानगरपालिका, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंट असं विविध विभागांमध्ये समन्वय असेल आणि सर्व विभाग हे योग्य प्रकारे काम करून फ्री अँड फेअर इलेक्शन पार पडेल यासाठी सर्वजण कटिबद्ध असतील अशी मी आपणास ग्वाही देतो. एकंदरीत बूथ केंद्र किती असतील आणि यंदाच्या मतदान केंद्र या ठिकाणी असणार आहेत आणि एकूण मतदार जे आहेत ते 2,80,852 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, ज्यामध्ये पुरुष मतदार 1,50,401 आणि महिला मतदार 1,30,349, तृतीयपंथी थर्ड जेंडर 102 आपल्याकडे मतदार आहेत आणि सर्व्हिस वोटर जे आहेत ते डिस्ट्रिक्ट लेवलवर आहे. त्यांच्याकडून त्यांनी ते व्हिडिओ ती बातमी त्यांनी व्हेरीफाय करून घेतली पाहिजे, परवानगी घेतली पाहिजे, त्याबाबतचा खर्च त्यांनी त्याच्या रेकॉर्डमध्ये शो केला पाहिजे, दाखवला पाहिजे आणि मगच ती बातमी किंवा तो व्हिडिओ त्यांनी चालवला पाहिजे. म्हणजे आमची जी टीम आहे फ्लाइंग स्क्वॉड वगैरे ह्या टीम त्याच्यावरती ध्यान ठेवतील आणि काही कंप्लेंट्स आल्या ते देखील आम्ही व्हेरीफाय करणार आहोत. व्हॉट्सअपवरती किंवा यूट्यूबवरती, फेसबुकवरती कोणताही उमेदवार व्हिडिओ टाकताना जर आम्हाला असं आढळून आलं की यामध्ये जाती धर्माचा कुठलाही तेढ निर्माण होत आहे किंवा आचारसंहितेचा भंग होत आहे तर आम्ही नियमानुसार त्यावरती कार्यवाही करू. चॅनलवर देखील बंधनं असणार आहेत. यूट्यूब चॅनल्सने आपण एखाद्या उमेदवाराचा प्रचार करतोय आणि असं जर आढळून आलं तर त्या बातम्या ज्या आहेत त्याचं देखील आम्ही आमचे मीडिया कक्षद्वारे आम्ही त्याचं परीक्षण करू आणि जर तसं आढळून आलं की हा खर्च उमेदवाराच्या म्हणजे ती बातमी उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरलेली आहे तो देखील आम्ही खर्च त्या उमेदवाराच्या अकाउंटमध्ये आम्ही ते बुक करणार आहोत. सर आपल्याकडून हेल्पलाईन हो, टोल फ्री नंबर आम्ही पब्लिश करत आहोत. आज आमचा टोल फ्री नंबर असेल आणि यासोबतच सिव्हिजिल नावाचा ॲप आहे त्यावर देखील कोणताही नागरिक त्यावरती तक्रार दाखल करू शकतो जर आचारसंहितेचा भंग होत असेल तर आणि त्या टोल फ्री नंबरवर देखील ते कॉल करू शकतात. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया होईल. ती याच नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये खाली हॉलमध्ये होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तर जे आहे की संपूर्ण मीडियाला आणि उमेदवाराला आम्ही ते कळवणार आहोत. बेसिकली मी जसं यापूर्वी सांगितलं की EVM मशीनच्या बाबतीमध्ये आम्ही मुळात फर्स्ट रँडमायझेशन, सेकंड रँडमायझेशन करून ते EVM आमच्याकडे आलेले असतात आणि यासोबतच आम्ही जे कमिशनिंग करतो, सिलिंग सेटिंग करतो मशीनची, तर त्यावेळेस आम्ही उमेदवारांना कळवलेलं असतं आणि ही सिलिंग सेटिंग किंवा कमिशनिंग चालू असताना उमेदवार स्वतः मॉक पोल करून स्वतः मतदान करून बघू शकतो की प्रत्येक मशीन योग्य आहे का. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावरती उमेदवाराने पोलिंग एजंट नेमलेले असतात आणि मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या 1.5 तास अगोदर आपण मॉक पोल प्रक्रिया सुरू करतो. किमान 50 मते आपण त्या मशीनमध्ये टाकून. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.